काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं त्या पतिव्रता स्त्रीला रुद्र अध्यायाचं महत्व नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी समजावून सांगितलं। राजा भद्रसेन त्याचा मुलगा सुधर्मा ऋषी पाराशरांनी त्याचं रुद्र अध्यायामुळे कसे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे कचदेवयानीचं आख्यान पण आपण काल ऐकलं। मंत्रामध्ये काय सामर्थ्य आहे हे आपण काल बघितलं। तेव्हा ती स्त्री, ती पतिव्रता माहूरची सद्गुरूंना सांगते, मग मला असं एखादं व्रत सांगा की जे व्रत मी करेन। मी अनेक व्रत केली, मला एखादं व्रत सांगा। त्यावेळेस सद्गुरू तिला सोमवार व्रत सांगतात आणि या सोमवार व्रताचं आख्यान सांगत असताना सद्गुरू तिला एक कथा सांगतात की पूर्वी आर्यावर्तामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव चित्रवर्मा असं होतं। हा राजा अतिशय धर्मात्मा, अतिशय आनंदाने धर्ममार्गाने आपला राज्यकारभार करत होता। आपली सगळी कर्म ही तो धर्ममार्गाने करत होता आणि जो अधर्माने वागेल त्याला शिक्षा करत होता। त्या राजाने चित्रवर्म्याने अनेक पुण्यकर्म केली, स्वतःची संपत्ती वाढवली, संपूर्ण पृथ्वीला त्याने जिंकून घेतलं, पृथ्वीपती झाला तो। कशामुळे? त्याच्या पराक्रमामुळे आणि धर्ममार्गाने तो राहत होता त्यामुळे। त्याची जी पत्नी होती ती पण अतिशय पुण्यवान अशी, ती पण धर्ममार्गाने राहत होती आणि त्या दोघांनी आपल्याला अपत्य व्हावं यास्तव त्यांनी भगवान शिवाची उपासना केली। अनेक काळ गेला, शिव उपासना करत होती, धर्ममार्गाने राहत होती ते दोघं जण। आणि त्या राणीला, चित्रवर्म्याच्या पत्नीला कन्या झाली। आता ही कन्या, हिचं वर्णन करताना अतिशय स्कंदपुराणामध्ये फार सुंदर वर्णन आहे। अतिसुंदर सुलक्षण, अतिशय सुंदर, अतिशय सुलक्षणी उपमा कोणाची दिली? पार्वती रूप समान। ज्याप्रमाणे पार्वतीचं रूप आहे त्याचप्रमाणे या कन्येचं रूप आहे। तिचं जे तेज आहे सूर्यकिरणासारखं पसरतंय,
म्हणून ती अतिशय लावण्यवती होती. चित्रवर्ण्याची कन्या अतिशय लावण्यवान होती. राजाने आपल्याला कन्या प्राप्त झाल्यानंतर देशोदेशीच्या ज्योतिषांना बोलावलं आणि हिचं जातक, हिचं भविष्य विचारायला सुरुवात केली. राजा म्हणतो, हिचं भविष्य सांगा, हिचं नाव काय ठेवायचं ते सांगा. अनेक द्विज आले, अनेक ज्योतिषी आले, अनेक ब्राह्मण आले आणि प्रत्येक जण आपापल्या साधनेद्वारे, आपापल्या विद्येद्वारे आणि त्या कन्येचं भविष्य वर्तवायला सुरुवात केली. ते म्हणतात, अरे राजा, तुझी कन्या अतिशय सुलक्षणी आहे. हिचं नाव सीमंतिनी असं ठेव. ही उमेसारखी म्हणजे पार्वती सारखी मांगल्यप्रद सुद्धा आहे आणि हिचं स्वरूप दमयंती सारखं सुद्धा आहे. भागीरथी सारखं सुद्धा हिचं रूप आहे आणि गुणांच्या बाबतीत हे राजन ही लक्ष्मी सारखी आहे. बघा त्या सीमंतिनीचं वर्णन कशा प्रकारे स्कंद पुराणामध्ये सांगितलंय. भागीरथी सारखं रूप आहे, लक्ष्मी सारखा गुण आहे, दमयंती सारखं स्वरूप आहे, उमेसारखं मांगल्यपण आहे आणि ज्ञानानी ही देवमता सारखी आहे. म्हणजे जानकी समान पतिव्रता पण आहे. अशी एखादी गुणवान स्त्री उपमे करता नाही. या सगळ्यांची लक्षणं हे राजा हिच्यामध्ये आहेत. सूर्यासारखी हिची कांती होईल आणि मन चंद्रासारखं शांत राहील. 10,000 वर्ष. किती? 10,000 वर्ष ही आपल्या पती समवेत राज्य करी. जातक वर्तवलंय, तिचं भविष्य वर्तवलंय, तिच्या रूपाचं, तिच्या गुणांचं, तिच्या मनाचं सगळं वर्णन. आणि ती पतिव्रतेसारखी होणार आहे, धर्म मार्गाने चालणार आहे. त्यामुळे हिचं वय 10,000 वर्ष एवढं असेल आणि आपल्या पती समवेत ती राज्य करी, सर्व सुख उपभोगील. राजाने हे ऐकलं. राजाला अत्यानंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्या ब्राह्मणांना भरभरून दान दिली. आपल्या कन्येचं भविष्य सांगितलंय, ते सुद्धा इतकं चांगलं सांगितलंय. म्हणून राजानी अनेक प्रकारची दानं त्या ब्राह्मणांना दिली. राजा सभेमध्ये बसला होता. प्रत्येक ब्राह्मण राजाच्या कन्येचं अतिशय चांगलं भविष्य सांगत होता. कोणी रूपाबद्दल बोलत होतो, कोणी गुणाबद्दल बोलत होतो, कोणी ज्ञानाबद्दल बोलत होतो, कोणी तिच्या ऐश्वर्याबद्दल बोलत होतं, कोणी तिच्या आयुष्याबद्दल बोलत होतं. पण त्या सभेमध्ये असा एकमेव ब्राह्मण होता. सगळे चांगले बोलतायत, कोणीही राजाला दुःख प्राप्त होईल अशा प्रकारचं भाष्य करत नाहीये. पण त्या
त्यामध्ये एक ब्राह्मण होता. आपण काय बोलणार आहे, त्यांनी काय परिणाम होईल याची त्याला यत्किंचितही भीती नव्हती. असता राव सभेसी द्विज एक परियेसी भय न धरिता वाक्यासी. अरे आपण आता जे बोलणार आहे त्याचे काय परिणाम होतील याची त्या ब्राह्मणाला भीती सुद्धा नव्हती. आणि तो म्हणाला, ऐक राजा माझं वाक्य. हे राजा, या सगळ्यांनी चांगलं चांगलं सांगितलंय रे. या सगळ्यांनी तुला आनंदित ठेवण्याकरता या कन्येचं भविष्य खूप चांगलं चांगलं सांगितलंय. पण मी सांगतो ते ऐक. मी या कन्येचं भविष्य काय सांगतोय ते ऐक. ऐक राया माझे वचन. कन्या लक्षण मी सांगेन. अरे या सगळ्यांनी सांगितलं ते राहू दे, आता मी सांगतो ते ऐक. राजा सरसावून बसलाय की आता हा विप्र, हा द्विज, हा ब्राह्मण काय सांगणार आहे. हे राजा, 14वे वर्षी विधवा. पण हे राजा, या कन्येचं सगळ्यांनी चांगलं भविष्य सांगितलंय, पण मी सांगतो हे राजन, 14व्या वर्षी हिला वैधव्य प्राप्त होईल. पूर्वीच्या काळी फार लवकर लग्न व्हायची. 10व्या वर्षी, 8व्या वर्षी, 12व्या वर्षी असे विवाह व्हायचे. हे राजा, 14व्या वर्षी हिला वैधव्य योग प्राप्त आहे. स्वाभाविक आहे, कुठल्याही पित्याला आपल्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य योग येणार हे ऐकल्यानंतर त्या पित्याची काय अवस्था होईल विचार करा. अहो, सगळे ब्राह्मण चांगलं चांगलं सांगतायत, हा एकच ब्राह्मण आहे आणि हा असं सांगतोय. राजाने ऐकलं. राजा धर्मनिष्ठ होता, त्या ब्राह्मणाला शासन बिशन नाही. पण राजाने ते ऐकल्यानंतर राजाला चक्कर आली. स्वाभाविक आहे, मानसिक धक्का बसणार. वैचारिक पातळी खालच्या स्तरावर. काय करावं सुचेना. राजाने ऐकल्यानंतर त्याला पहिले चक्कर येऊन पडलाय. राजा मनामध्ये अत्यंत चिंता करतो त्या ब्राह्मणाच्या वाक्याची. बरं, ब्राह्मणाने ते सांगितलं. ब्राह्मण थांबला नाही. मला काही दक्षिणा मिळेल का, दान मिळेल का, या कुठल्याही गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही. फक्त एवढं सांगितलं, राजा माझं भविष्य ऐक. तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य योग प्राप्त होईल असं बोलून तो ब्राह्मण तिथून निघून गेला. सगळेजण दुःखामध्ये पडलेत, तळमळत आहेत. मनामध्ये प्रचंड काहुरे. काय करा. राजा विचारात पडलाय. सगळ्या ब्राह्मणांचं लक्षण अतिशय चांगलं आहे. ते सगळेजण तिची स्तुती करतात, पण हा ब्राह्मण हे सांगून गेलाय. काय करावं. लहानपण त्या मुलीचं व्यवस्थित चाललंय. बर, जशी जशी मुलगी मोठी होते तशी तशी त्या राजाची, त्या राणीची, त्या प्रधानाची, त्या राज्याची चिंता वाढत चालली आहे. मुलगी क्रमाक्रमाने मोठी होते आणि यांची चिंता पण क्रमाक्रमाने वाढते. कारण 14व्या वर्षी वैधव्य योग आहे. 7 वर्षाची मुलगी झाली. त्या मुलीचे, सीमंतिनीचे आई वडील चिंता करतायत
की कशा पद्धतीने हिचा विवाह करावा, कारण भविष्यात हिचा असं सांगितलंय, मग ज्याच्याशी हिचा विवाह होईल त्याला मृत्यू आहे, कसं काय करावं. 14व्या वर्षी हिला विधवा वैधव्य योग आहे असं तो ब्राह्मण बोललाय. राजा आणि राजपत्नी दोघही अतिशय व्याकुळ अशांतकरणाने आहेत. कन्येला कल्पना नाहीये, कन्या लहान वय आहे, ती खेळते आहे, आपल्या सख्यांसमवेत आहे आणि तिला ही बातमी कळली. बोलता ऐकले विप्रवचनी 14व्या वर्षी विधवत्व, 14व्या वर्षी आपल्याला वैधव्य योग आहे. आता आई वडील चिंता करत होते, राजा राणी चिंता करत होते, ती कन्या ही चिंताच पडली. ऐसे ऐकोनी वचन, कन्या करीत असे चिंतन, ती पण विचार करायला लागली. शेवटी एक दिवस त्या राजाच्या घरी एक ब्राह्मण स्त्री आली. कोण होती ही ब्राह्मण स्त्री, काय नाव तिचं. राजाने तिचा आदर सत्कार केलाय. अहो ती होती याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी. कन्या विचार करत होती, राजा विचारात पडला होता, राणी विचारात पडली होती, सगळं राज्य चिंताग्रस्त होतं, कारण 14व्या वर्षी आपल्या राजकुमारीला वैधव्य येणार आहे. आणि याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी ती राजाकडे आली. राजाला आनंद झालाय की आता ही काहीतरी मार्ग सांगेल. राजाने तिला नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला, हात जोडून उभा राहिला आणि अतिशय करुण अशा अवस्थेमध्ये राजा सांगतो, माते आमचा सांभाळ कर. मैत्रेयीला सांगतोय. मैत्रेयी ही अतिशय विद्वान आणि ज्ञानवंत होती बरं. आणि ती राजाकडे आलेली आहे. राजा म्हणतोय माझा सांभाळ करा, या मुलीचं सौभाग्य स्थिर होईल, वैधव्य योग टळला जाईल, आयवे पण स्थिर होईल, असा काहीतरी उपाय सांगा. चंचल असे अंतःकरण, मनामध्ये माझ्या प्रचंड चंचलता आहे. ती कन्याही सांगते, माते माझ्याही मनात चंचलता आहे. राजा राजपत्नी सीमंतिनी तिघही जण मैत्रेयीच्या चरणी लागलेत. ती कन्या सीमंती म्हणे सांगते मैत्रेयीला, ऐसे व्रत सांगा आम्हासी, मला असं व्रत सांगा, आत्ताच्या क्षणाला माझी आई तूच हो, मम जननी तुझी होसी, माझी आई हो, आणि व्रत सांग, आई होऊन मुलीवर हे अरिष्ट येणारे याची कल्पना ठेवून मला असं तू व्रत सांग, असं सीमंतिनी मैत्रेयीला सांगते. त्या मुलीचं बोलणं ऐकलं, सीमंतिनीचं बोलणं ऐकलं. ती म्हणते अरे काय व्रत सांगायचं. मैत्रेयी म्हणते काय मत व्रत सांगायचं. व्रत आचरी नेमेसी, रोज नियमानी पूजा करावी शिवाची, शिवाची पूजा कर, फक्त उपवास कर शिवाचा, स्नान करावं,
पितांबर नेसावं, मन स्थिर करावं आणि गौरीहार भगवान शिव याची पूजा करावी, अभिषेक करावा. अभिषेक पापक्षय, अभिषेक केल्याने पापाचा क्षय होतो. पीठाचं पूजन केल्याने साम्राज्य मिळतं. गंध, अक्षत, फूल, सौभाग्य प्राप्ती होते. सुगंधित धूपानी कांती, दीपदानानी कांती. भोग नैवेद्य अर्पण कर, तांबूल दान कर, त्यांनी लक्ष्मी पण स्थिर होते. शिवाच्या प्रत्येक पूजेत काय काय केल्याने काय काय होतं हे मैत्री आणि त्या सीमंतिनीला सांगते. नमस्कार केल्याने चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतो. अष्टैश्वर्य नांतात ईश्वर जप केल्याने. होम केल्याने सर्व कोश पूर्ण होतो, समृद्धी मिळते. ब्राह्मण भोजन केल्याने सर्व देवता तृप्त होतात. बघा, मैत्रेयी क्रमाक्रमाने सांगते काय काय केल्याने. अभिषेक केल्याने, गंधाक्षत वाहिल्याने, फूल वाहिल्याने, धूप दाखवल्याने, दीप दाखवल्याने, नैवेद्य दाखवल्याने, ब्राह्मण भोजन केल्याने, हे सगळं केल्याने काय काय होतं हे मैत्री सीमंतिनीला समजावून सांगते आहे. अशा प्रकारचं हे सोमवारचं व्रत आहे. निश्चित तू कर. भवालिया दुरित, तुला जो भय बी आला असेल ते दूर जाईल. तो तुला जो महाक्लेश असेल त्याचा परिहार होईल. हे कन्ये, तू मला जननी म्हटली आहेस, मला व्रत विचारलायस, तर हे सोमवाराचं व्रत कर. गौरीहार पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता. गौरीहाराची म्हणजे भगवान शिवाची पूजा केल्याने सगळे दोष, सगळे पाप नाहीशी होतात. सीमंतीने ते ऐकलं आणि लगेच ठरवलं, ठीक आहे, मैत्रिणीने सांगितलंय, मी हे व्रत करीन. तिने पित्याला सांगितलं, मी हे व्रत करते बाबा, तुम्ही काळजी करू नका. सोमवाराचे व्रत आचरे श्रीमंतिनी त्वरित. लगेच तिने सोमवाराचं व्रत करायला सुरुवात केली. पित्याने बघितलं की ही मुलगी व्रत करते आणि अच्छा तशा लोकांनी कोणी व्रत सांगितलं नाही, तर साक्षात याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्री ज्ञानवंत आहे, विद्याविदुषी आहे, तिने सांगितलंय. म्हणून राजा पण तिचा आता सीमंतिनीचा विवाह करायचा ठरवतो. राजा विचारी मानसी वराड करावे कन्येचे. आता ही झाली आहे, मोठी झाली आहे, 12 वर्षाची झाली आहे, आता हिचा विवाह करावा. जसं काय तिच्या नशिबात असेल तसं घडेल, पण आता विवाह करणं तर क्रमप्राप्त आहे. आपल्या मंत्र्यांना, पुरोहितांना सगळ्यांना विचारणा केली आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये त्या राजाने दूत पाठवले की माझ्या कन्येचा विवाह जे प्राक्तनात असेल, जे नशिबात असेल ते घडेल. माझी कन्या तर सोमवाराचं व्रत करते. मैत्रीने तिला शब्द दिलाय, सोमवार व्रताने तुझे सगळे क्लेश नाहीसे होतील, असं मैत्रीने पण सांगितलंय. जे घडायचं ते घडेल, पण आता हिचा विवाह करायला पाहिजे.
असेल तिशी तैसे घडो म्हणते, विचारून या मंत्रासी. मंत्री पुरोहितांना विचारून 4 राष्ट्रामध्ये द्यूत पाठवले. दमयंती नळाचं जसं झालं, इंद्रसेनाचा कुमार, राजा इंद्रसेन होता, त्याचा कुमार, त्याचा मुलगा, त्याचं नाव चंद्रांगद, आणि त्याचं ही तेज, त्याचं ही वर्णन स्कंद पुराणामध्ये अतिशय सुंदर केलंय. श्रीमंतिनीचं वर्णन तुम्ही सुरुवातीला ऐकलंच आहे. चंद्रगताचं वर्णन असं आहे, जैसा तेज चंद्रप्रभा, चंद्राची तेज प्रभा आहे तसा तो चंद्रांगत होता. बोलाविले विवाह शोभा, त्याला बोलावलं, बोलणी झाली, ठरलं, आणि श्रीमंतिनीचा विवाह झाला. बोलविले विवाह शोभा, कन्या दिदिली संतोषे. अतिशय आनंदाने राजा चित्रांगदाने, चित्रवर्म्याने चंद्रांगताला आपली कन्या दान दिली. विवाह झाला. राजे, अनेक भूमंडळावरचे अनेक राजे त्या विवाहाला आले होते. फार प्रचंड वऱ्हाड होतं. वऱ्हाडाला आनंद झाला, कारण चित्रवर्म्याने फार सुंदर विवाह केला. हो, मनामध्ये शंका आहे, मनामध्ये दुःख आहे. आपल्या मुलीला 14व्या वर्षी वैधव्य योग येणार आहे, हे सगळं मनामध्ये दुःख आहे. पण विश्वास आहे सोमवार व्रतावर, विश्वास आहे मैत्रिणी सांगितलेल्या व्रतावर, विश्वास आहे सद्गुरूंवर. कारण सोमवार व्रत हे शिवाचं व्रत, आणि शिव हा आद्य गुरु. म्हणजेच विश्वास आहे सद्गुरूंवर, विश्वास आहे. एवढं मोठं माहीत झालंय, एवढं सगळं कळलंय, पण तरीही मैत्रिणी सांगितलंय. आणि सद्गुरु भगवान शिवाची सोमवार व्रताची तिने व्रत सुद्धा सुरू केलंय. त्यामुळे गुरूंवर विश्वास, श्रद्धा. विवाह केला अतिशय आनंदाने. सगळ्या राजांना तो विवाह बघून अतिशय आनंद झाला. आणि आनंद उत्सवामध्ये राजांनी त्या वऱ्हाड्यांना नाना प्रकारचे अलंकार दिले, नाना प्रकारची दानं दिली. ब्राह्मणांना दानं दिली, वऱ्हाडांना अलंकार म्हणजे भेटी दिल्या, आणि सगळ्यांची पाठवण केली, सगळ्यांची बोलवण केली. पण कौतुकानी, प्रेमानी, काही दिवस का होईना जावयाने आपल्याकडे राहावं असं ठरवून अतिशय प्रेमाने जामाता ठेविले कौतुका. पाठवण केली सकाळी का, जामाता ठेविले कौतुका. जावयाला आनंदाने, काही दिवस राहा बाबा, कन्या जवळ राहील. कारण कन्येवर बापाचं अत्यंत प्रेम. चित्रवर्म्याने जावयाला सांगून काही दिवस राजपुत्राला, चंद्रांगदाला आपल्या जवळ ठेवून घेतलं. बाकी सगळ्या वऱ्हाड्यांना पाठवून दिलं. राजपुत्र सुद्धा आपल्या सासऱ्याचं ऐकून, सासऱ्याच्या शब्दाला मान देऊन राजपुत्र श्वशुर घरी चित्रवर्म्याच्या शब्दाला मान देऊन चंद्रांगद राहिलाय. त्याच्यावर अतिशय सगळे जण प्रेमाचा वर्षाव करतायत.
मनामध्ये सगळ्यांना चिंता आहे. मग त्या ब्राह्मणाचं भविष्य खरं होतं का? विवाह झालाय, राजकुमार राहिलाय, सगळं मान्य आहे हो, पण त्या ब्राह्मणाचं भविष्य खरं होतं का? किंवा मैत्रिणी जे सोमवार व्रत सांगितलं ते त्या राजकन्येनी केलं, त्यामुळे त्या राजपुत्राला काही होत नाही का? होतं का नाही? तिला वैधव्य योग प्राप्त होतो का नाही होत? पुढे काय होतो? सोमवार व्रताचं खरंच महत्व काय? आमच्या सीमंतिनीचं काय होतं? राजा चित्रवर्ण्याचं काय होतं? चंद्रांगदाचं काय होतं? हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.